नमस्कार. ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज डोंबिवली शहरातील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होते आणि आपण बघू शकतो आमदार राजेश मोरे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं जात आहे. चला सगळे मागे कार्यक्रमाला सुरुवात करताना लगेचच या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ पूर्ण शिलान्यास अनावरण आणि प्रवेशद्वाराजवळ पीठ कापणे हा सोहळा सन्माननीय आमदार एकनाथ शिंदे यांच्या शुभ उपस्थितीत या ठिकाणी साहेब समोर आणि या संपूर्ण सोहळ्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार उदयजी सामंत, खासदार शिंदे, खाली बघा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माननीय आमदार राजेश मोरे साहेब, माननीय जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब, सन्माननीय महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब अशी सर्व मान्यवर यावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित गजानन माने व नौसेना पदकाने सन्मानित गजानन भोसले हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज लोकार्पण झालेलं प्रेरणा युद्ध स्मारक हे जे स्मारक आहे हे आपल्या राष्ट्रासाठी प्राणार्पण केलेल्या शूरवीर सैनिकांच्या अदम्य शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेला वंदन करणारे स्मारक आहे. शिवाय हे प्रेरणा युद्ध स्मारक म्हणजे भारतीय सैन्य दलाच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देत पुढील पिढ्यांना प्रेरित करण्याचा आणि देशभक्तीची भावना दृढ करण्याचा संदेशही देत आहे. या प्रेरणा स्मारकाचा जो उद्देश आहे तो उद्देश असा आहे की शहीद सैनिकांच्या अमर स्मृतींना कायमस्वरूपी आदरांजली, नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, कर्तव्य जागरूकता आणि सेवेचे प्रेरणास्थान निर्माण करणे हे स्मारक आपल्या देशासाठी केवळ एक वास्तुशिल्पीय निर्मिती नसून प्रेरणा या नावाला साजेशी शौर्य आणि त्यागाची ज्योत सतत प्रज्वलित ठेवणारी, विचार प्रवर्तक आणि भावनिक अनुभूती देणारी राष्ट्रीय ओळख असलेली जागा आहे. त्यामुळे या स्मारक निर्मितीमध्ये ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्या सर्वांचं कल्याण छान सुंदर सर्वांचं सुंदर असं मागे पूर्ण खाली या प्रकल्पाची अंमलबजावणी महानगरपालिका आणि पद्मश्री गजानन माने यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा प्रकल्प माननीय आयुक्त महोदय, माननीय अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, अतिरिक्त शहर अभियंता विद्युत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेला आहे. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान, वास्तुशिल्प आणि पर्यावरण प्रत्येक घटकाची काळजीपूर्वक उभारणी करण्यात आलेली आहे. एक मिनिट माझं क्लिअर झालं एक चला
या प्रेरणा युद्ध स्मारकाची पाहणी करतायत. चला पुढे चला पुढे चला. चल पाठी चल पाठीमाग 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 पाठी पडशील पडशील. चला फास्ट घ्या जरा. कोणशिला प्रज्वल कॅमेरा आहे. फ्लॅश होतोय मध्ये फ्लॅश होतोय समोर. हे सामने सर 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 पीछे हो जा पीछे. सर सर खुल गया खुल गया खुल गया. एक ओके ओके. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रेरणा वॉर मेमोरियल सेंटरचं लोकार्पण झालेलं आहे. अरे संजय या सर सर पुढे या पुढे पुढे या सर पुढे. सर या पुढे या. जास्त लोक जाऊ नका फक्त जाऊ द्या वरती दादा ये. अतिशय कमी आहे. गजानन माने साहेब आणि गजानन भोसले साहेब हे देखील वरती आहेत. एक मिनिट. मागे मागे मित्र मागे. खाली पूर्वी जी सलामी आहे. कृपया इतर कार्यकर्त्यांनी थोडंसं जागा कमी असल्यामुळे थोडं सहकार्य करायचं आहे. पुष्पचक्र द्या ना मला. कृपया पुष्पचक्र जाऊ द्या. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पुष्पचक्र अर्पण करायचे. सन्माननीय उदय साहेबांना असतील, आमचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्यानंतर सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमदार राजेश मोरे साहेब, तसंच जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचळे साहेब, सन्माननीय आयुक्त महोदय अभिनव गोयल साहेब, या सर्वांना विनंती आहे की आपण पुष्पचक्र अर्पण करायचे. त्याचबरोबर या ठिकाणी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित गजानन माने साहेब, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित गजानन माने साहेब, आमदार महोदया सुलभाताई गायकवाड, त्याचबरोबर 1971 युद्धातील सहभागी व नौसेना पथकाने सन्मानित गजानन भोसले साहेब यांनी या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करायचं आहे. सन्माननीय गोपाळजी लांडगे साहेब, पुष्पचक्र अर्पण झाल्याच्या नंतर या ठिकाणी या प्रेरणा युद्ध स्मारकासाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे, अर्थात ही जी कलाकुसर आपल्याला दिसते
आणि हे जे काही स्मारक उभारले गेले आहे तर त्या स्मारकासाठी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे त्यांचं या ठिकाणी थोडेखानी सत्कार करायचं आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आपण छोटेखानी सत्कार घेताना युद्ध स्मारकाचं मुख्य स्थापत्य काम ज्यांच्या नियंत्रणात संपन्न झालेलं आहे ते सन्माननीय सौरभ कुलकर्णी साहेब, त्याचबरोबर प्रकल्प संकल्प चित्र व्यवस्थापन निर्मिती कन्सल्टंट वास्तुविशारद धनश्री भोसले जाईल यांचाही या ठिकाणी स्वागतपर सत्कार केला जाईल. इकडे बघ, इकडे बघ जरा इकडे बघ. सर इथे बघा काही थोडीशी एक फोटो या ठिकाणी मान्यवरांना कुलकर्णी साहेब हो कुलकर्णी मॅडम तिकडे मॅडम समोर हो मॅडम तिकडे फोटो घे ना मागे थोडे मागे सरका शिवाय हे भारतीय सैन्य दलाच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देत आहे. त्याचबरोबर या तरुण पिढ्यांना प्रेरित करण्याचा आणि देशभक्तीची भावना दूर करण्याचा साहेब ओके हो चला माने साहेब पुढे चला. धन्यवाद साहेब, आपण आवर्जून वेळात काढून या ठिकाणी आलात आणि हे जे प्रेरणादायी स्मारक आहे चला चला चालत आहे ना चालत आहे राज 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 चला खाली करा चला चालत चला चला उद्या देतो तुला आज तो निघाला. चला विनायक विनायक मी ॲडॉप्ट करतो ना बाईचं थांब जरा